आता हे समजणं देखील कठीण आहे शब्द. तर देव तर दूर राहिला. आध्यात्मिक आदिनाथ गुरु म्हणजे महापंचभूत. पंढरी आत्मा विठ्ठल तुझा देव तुझ्यापाशी परी जागा तू कलश तुकाराम महाराज म्हणजे हा आत्मा. आता हे संतांचे वाक्य कोणकडे गेले ना आमच्या दक्षिणी कोणकडे गेला. 9 महिने आपला माईच्या गर्भामध्ये होतो. कोणता पांडुरंग होता, कोणता दत्त होता महाराज, कोणती देवी देवता माईच्या गर्भामध्ये तुम्हाला वाचवायसाठी तोच परमेश्वर आता आहे. तर सर्वांना जे काही सांगलं अनेक मार्गातून अनेक मार्ग अनेक पंथ झाले, पण सर्वांना जे काही देव देव म्हणले, देव परमेश्वर पांडुरंग ईश्वर देव देवता, तर हे याच्यामध्ये आपलं भारत गोंधळून गेले. माझा विचार आहे परमेश्वर पांडुरंग राम कृष्ण दत्त शिव असे जे आपण देव म्हणायला लागलो, पण हे सत्य आहे, हे देवच होऊन गेले ते. पण इथं झालंय की आम्ही तिथून आम्ही तक्षीम केली. कोणी शिवभक्त झाले, कोणी दत्तपंथ झाले, तर मार्ग तयार झाले. इथे हे कुणाच्या लक्षात आलं नाही. हे ज्ञान जे आहे राम कृष्ण दत्त त्याला आध्यात्मिक ज्ञान म्हणून आहे. हा आध्यात्मिक ज्ञान आता हे समजणं देखील कठीण आहे शब्द. तर देव तर दूर राहिला. आध्यात्मिक आदिनाथ गुरु म्हणजे महापंचभूत 5 तत्व. सगळ्यांना रामाना कृष्णा जेवढे भारतामध्ये ऋषी म्हणून गेले या 5 तत्वाला पंचमहाभूत म्हणले. कोणी निराकार म्हणलं, कोणी अमर म्हणलं, कोणी अविनाशी म्हणलं, कोणी निर्गुण निराकार ब्रह्म विष्णू महेश. हे देव देव म्हणजे काय, हे आत्मा ईश्वर आहे. एवढे ते नाव दिले ऋषीमुनींना, रामाला कृष्णाला दत्ताला अनेक महात्म्यानं. फक्त आत्म्यालाच पांडुरंग म्हणले, आत्मालाच निर्गुण म्हणले, आत्मालाच निराकार म्हणले, आत्मालाच अविनाशी म्हणले, आत्माला व्यापक. पण हे आपल्यामध्ये विसरून गेलो आपण की रामानं काय केलं, दत्तानं काय केलं. त्यानं सगळ्या लोकांना शंकरापासून आदिनाथ गुरु तेव्हापासून हे ध्यान मार्ग चालला. पण आम्ही एक अलकट तक्षम झाली. रामापासून कृष्णापासून देवापासून तक्षम केली. पण परमेश्वर म्हणजे हा परमेश्वर म्हणजे आत्मा काय, हा पंढरी आत्मा हा विठ्ठल तुझा देव तुझ्यापाशी परी जागा तू कलश तुकाराम महाराज म्हणजे हा आत्मा. आता हे संतांचे वाक्य कोणकडे गेले ना आमच्या दक्षिणी कोणकडे गेला. तर ईश्वर असा नाही, ईश्वर तक्षम करू शकत नाही. साईबाबा देखील मला सबका मालिक एक आहे, पण हे कुणाला समजलं नाही. हा सगळ्या संतांना ऋषी म्हणून चला या 5 तत्व महापंचभूतच आहे. 5 तत्व पृथ्वी आकाश अग्नी वायू जल आणि या 5 तत्वाचा आत्मा बनलेला आहे. आणि ध्यानातून ध्यान मार्गातून शंकरांना रामाना अनुसार अनेक जणांना सगळ्याने ध्यान केले आणि ध्यानातून 5 तत्व आपले वश होतात. तर तुम्हाला सांगतो फुलाजी बाबा या काळामध्ये झाला. तर हे आता फुलाजी बाबांना तयार केलं नसून हे ध्यान आधी अनादीपासून चालत आहे. आध्यात्मिक म्हणजे आधी आत्मा आत्मज्ञान. या ध्यानातून आत्मज्ञान होते. आत्मज्ञान झाले की ईश्वर ज्ञान होते, विज्ञान होते. असे 4 नाम त्या ध्यानातून आत्मज्ञान तत्वज्ञान ईश्वर ज्ञान आणि विज्ञान. हे एवढी ताकद आहे. कोणा देवाला वश केला सगळे ऋषीमुनी भारताचे आपल्या आत्मालाच वश केले आणि देव होऊन बसले. ते आज सर्वांमध्ये आहे. पण हे एवढंच विसरलं की आत्मा जर कोणी सांगलं नाही का आत्मा ईश्वर आहे जीव देव आहे ते कोणी सांगलं नाही. जन्माच्या मुळे पाहावे शोधून दुःखाचे कारण जन्म घेणं. आता वाटतो बाबांना म्हणले अगोदर होतो स्वर्गवासी आलो याच कारणाचे आणि आलो तिथून जायचं जन्मले कुठं आलो कुठं हे खरंच आहे. म्हणजे आता उलगडा करून सांगतो मला तुम्ही म्हणले ते बरं झालं. त्याला स्वर्ग म्हणतात. अगोदर होतो स्वर्गवासी आलो याच कारणाचे
आणि आरोग्यातून जायचं म्हणजे तुम्हाला एकच सांगतो, तुम्हाला जन्म मरणाचं कोणी जास्त बोलत नाही की आलो कोठून. स्वर्ग कशाला म्हणतात? याला स्वर्ग म्हणते. स्वर्ग महाद्वार, दशद्वार, त्रिवेणी, त्रिभुवन, त्रिवेणी संगम, पुढे शिवणीनं यालाच नाव दिली. या डोक्याला कैलास आपला पित्याच्या डोक्यामध्ये होतो, लक्षात ठेवा. स्वर्गामध्ये या पित्याच्या डोक्यामध्ये होतो आपण, आणि नंतर स्वर्ग पृथ्वीमध्ये या मातेच्या गर्भामध्ये आलो जल रूपानं, आणि 9 महिन्याच्या नंतर आपण हे मायाचा संसार पाहण्यासाठी आलो, आणि संसारातून परमार्थ करून आलो चतुर्दाचं महाराज. हे आहे ज्ञान भारताचं. सर्वांचा जन्म एकाच जागी आहे, आणि एका जागेवर जाणार आपण कुणी वेगळा नाही. हिंदू, मुसलमान, ख्रिस्तान, पारसी सगळ्या लोकांना आत्माला ईश्वर मानले जाते. तुका म्हणे कैसे अंधळे हे जण गेले सोडून खऱ्या देवा. स्वतः आपल्या आत्मस्वरूपाला ईश्वर, बाकी काहीच नाही. आणि आता पहा, या 10 वर्षामध्ये तुम्ही आता सांगायला लागले, आणि मी सांगू नये तरी सांगतो. या 10 वर्षामध्ये आज काय झालं? तुझा देव तुझ्यापाशी म्हणजे माझ्यापाशी देव आहे, तुमच्यामध्ये नाही. लाकडामध्ये आहे, दगडामध्ये आहे, आणि या काळामध्ये सिंहामध्ये देव आहे, तुमच्यात नाही. हे आम्ही लोकांना तुम्हाला फसवलं. लक्षात ठेवा, यामध्ये देव आहे, या देव आहे, तुमच्यामध्ये देव आहे, तुमच्या पायात देव आहे, तुमच्या डोक्यात देव आहे, तुमच्या डोळ्यात दृष्टी आहे. काय देव देव कर बसले. तुका म्हणे कैसे अंधळे हे जण गेले ईश्वर खऱ्या. तुमच्यामध्ये प्रत्येकामध्ये ईश्वर आहे. आम्ही लोकांना पोटासाठी केले रंगाचे हे नाही पांडुरंग. तुम्हाला या महाराज लोकांना तुम्हाला फसवलं. मी बी आजवर फसलो, पण तुम्ही फसू नका. देवाईचं आपला आता देव आहे का कोणी घावामध्ये ध्यानाला बसा. 9 महिने आपला माईच्या गर्भामध्ये होतो. कोणता पांडुरंग होता, कोणता दत्त होता महाराज, कोणती देवी देवता माईच्या गर्भामध्ये तुम्हाला वाचवायसाठी तोच परमेश्वर आता आहे. जन्माचे मुलं पाहावे शोधणे तिथं कोणता जाता भांडण करायला मी जटपंथी, शिवपंथी, देवी देवता. माईच्या गर्भामध्ये कोण होता? इमानदारी सांगा. आमचा देव होता का? जीव होता. जीवानं वाचवलं का? दत्तानं वाचवलं? कोणा देवीनं वाचवलं? एवढी भारतामध्ये एवढा सिद्धांत करा. का म्हणे कैसे अंधळे हे जण गेले सगळे देव धर्मामुळे झाले घरादाराचे वाटोळे. गाडगे बाबा देव धर्मामुळे झाले घरादाराचे वाटोळे. तुका तुकडी महाराज देव धर्म पंथ यानेच नाशिले राष्ट्र. ऐका, राष्ट्र सतत तुकडोजी हे शब्द आहे. आणि मला लक्षात आलं सांगा, या देवामुळे झाले की नाही वाटोळ आपलं? किती वाटोळ झालं भारतात आध्यात्मिक मध्ये. आत्मा देव आहे, सगळं तुमचं काम करायला लागलाय. न सांगितलं खरे काम समजले, न सांगितलं खरे काम. याचा भावार्थ सांगतो तुम्हाला. हे डोळे आपण पाहिले, कान आपण ऐकायले, सुवास आपण घ्यायला, आणि जे काय करून ते भरलं होतं संघात आले खुला करून देते, जंगली आले संघात उघडा करून देते. तो कोणता परमेश्वर आहे? तुमचा काम जे करायला लागलं, कोणता देव करायला, कोणता करतो तुमचं शरीराचं काम करायला? सांगा तुमचे देव काय काय भिक्षण करतात? जीवाला संतान जीवाला देऊ अगेची चराचर ईश्वरचे माझे घर जयाचे मध्ये खिरे किंबहुना आपण चराचर झाला. ज्ञानेश्वर पंढरीला जाणला नाही. अवघेची चराचर ईश्वरचे माझे घर. संतांचे पुरावे होते. आपण फक्त आपल्या जीवापासून ईश्वर. आणि आता तुम्हाला कळून आल्या 10 वर्षामध्ये किती माणसामध्ये एकत्र व्हायला लागले. सर्वांमध्ये संपूर्ण आहे. दगडामध्ये देव आहे, लाकडात देव आहे, आता तिघामध्ये देव आहे. वरी बसून पाया पडाले. आता तुम्ही अशा लोकांविषयी जा आणि बाबा तुम्ही देव झाले, आम्हाला काम देव करता येत नाही. हे म्हणा आता तुम्ही जा बाबा कसे गुरुपशी करून जा की बाबा तुम्ही म्हणता ना तुम्ही कसे देव झाले. आम्ही माणूस आम्हाला पाहिलं बोललं 2 डोळे 2 नाक 2 कान. आता गुरुपशी जा. तुम्हाला देश सुधारायचा असेल आध्यात्मिक ज्ञान. ही भारताची संस्कृती आहे.
संसार सुखी करणारा, गाव सुखी करायचा असेल, तुम्हाला देश सुखी करायचा असेल आणि संसार पाहून परमेश्वराविषयी जाणं असेल तर हे औषध आहे. आहे तो काही नाही, म्हणजे तुम्ही आत्माला वळखणार नाही, तुमचं जन्मांतरीचं दुःख जाणार नाही, गावातलं देशातलं बिमारी निघणारच नाही. वाटत गवत झालं म्हणजे डोंगरामध्ये असं बदलून गेलं. हे ना समजल्यामुळं झालं, पण देव म्हणजे आत्मा आहे. कृष्ण काय म्हणला गीता वाचली असं सांगा, गीता वाचली असं नको नाही, एकच शब्द आहे, अर्जुना मी सर्वांमध्ये हो आणि माझ्याशिवाय पान हलत नाही. आणि ज्ञानेश्वरी मध्ये आहे, आलो तिथून जायचं, अगर होतो स्वर्गवासी आलो याच कारण असे. आता हे काम करून म्हणजे माझा हे विचार आहे, जिथून आले तिथं जायचं. ते आता ज्ञानेश्वरी मध्ये आहे, चांगल्या उद्धवाला आहे की हे मना तू मला शरण ये, हे मना तू मला शरण ये, सगळे देव सोडून दे, मला शरण ये, तुला पापापासून मुक्त करतो आणि मी दोघा आपण वर जाऊ. म्हणजे हे गोष्ट काय आम्ही गुरुनं लावून घेतले, पण असं नसून हे जीव म्हणायला हे मना मला शरण आहे आणि सगळे देव सोडून दे. आज मी सगळे देव धरण सोडून दिले आणि माझा संसार आणि माझा मन आत्माला प्रसन्न केलं, आत्माला वाहून टाकून दिलं. तुमच्या पुढे देव झालो, तुम्ही जग तुमच्यामध्ये आहे शोधायचा प्रयत्न करा. कुठे हिंडायची गरज नाही, न लागे सायचं जावे बनाचा सुखे तो नारायण आलेला आहे. हा भाग्यवान आहे आणि भारताची संस्कृती का देव देव करत बसले. जिथून आलो तिथं जायचं. अर्जुनाला देखील सांगा की मरते वेळा ते हे सुटते त्यावेळेला अर्जुना मदत द्यायचं. मी मध्ये आत्मा, कृष्ण मेरा आत्मा राम. आत्मा राम है, राग याद है, रावण याद है, कृष्ण याद है, अर्जुन याद है, कौरव भी याद है. अभिमान कपट गर्व अभिमान कल्पना वासना मोह हे राखे साथ हे बाजूला झाले. मना बुद्धीचे प्रधान मना मागे नारायण, ते मन बुद्धी नारायण हे दोन गुणाचे झाले. तुमच्या नाराचा नारायण तुम्ही वर्णन करायला लागले तरी गोष्ट काय. तुम्हाला जर भयाचा असेल तीनच गुण, तीनच गुण या माणसाला आली आहे, माया आणि राग. दोन गोष्टी, मना बुद्धीचे प्रधान मना मागे नारायण, हे तीन गोष्टी. हे त्या संसाराला थोडं तिकडे मन इकडे घाला. राग आहे थोडी तिकडे जायचं, त्याला असं करा. त्या बाबाचा नारायण तीनच गोष्टी तुकाराम बाबाचा फरमान आहे. किती देव आहे, कुठं आहे देव हे. आणि मग मला हे झाले ज्ञान झालं, माझ्यात आहे आत्माचा पलकर काहीच नाही आणि पंचतत्व आहे, पाच तत्व. जिथून आलो तिथं जायचं है, यातून जायचं आपल्याला. मध्य वेळेला प्रश्न केला, आलो तिथून जायचं हे सत्य. संसार बंधन तोडावे की हाच मार्ग. पण माऊलीला जर तुम्हाला धनामेलासारखं जर व्हायचं असेल तर या धर्मामध्ये मध्य वेळेला कोणीही मध्य वेळेत नवऱ्याचं, बायकोचं, पैशाचं, संपत्तीचं कोणाला ध्यान करू नका. नक्की आपण आपल्या आत्मस्वरूपाने मिळून जायचंय. दुसरा कोणी मायबाप नाही, दुसरा देव नाही. आपल्याला 9 महिने बंधाचं शिक्षण भेटलो केल्याचं गणपा केली महाराज केली वगैरे दिसत. या जीवाचा केवढा उपकार आहे आपल्यावर. कौशाच्या जमान्यामध्ये आकाशवाणी घातली ते आज तुमच्या हातामध्ये आलं आणि या माणसानं, या डोक्यानं हे कम्प्युटर बनवलं आणि टीव्ही तुमच्या घरात आली. माणसाने केली, देवाने केली नाही, माणसाने केली. कौशाची आकाशवाणी रावणाचे दीपरागात होता, लखेंचे दिवस जात होता. हे आपलं करंट आज या माणसानं हातात धरलं आणि आकाशवाणी होती. या डोळ्यावरून आज आपल्याला एवढी टीव्ही बनवली आणि ही दृष्टी कुठं नेली या माणसानं ईश्वरा. अमेरिकेमध्ये सुद्धा भूकंप झाला, हे केवढी दृष्टी तुमची आहे, तो हे केवढा कॉम्प्युटर आहे तुमचा, हे केवढा वायरलेस आहे. अमेरिकेचा अक्षर हा केवढं तुमचं डोकं आहे. कोण आहे? देव आहे कुठं? तुम्हीच आम्ही मुख्य देवभाव दाटका
तुम्ही देव हा तुमच्यामध्ये कोणतेही कमी नाही, पण तुम्ही करून पहा. भारतात संस्कृती तुम्हाला जर वापरायची असेल, याचा पलकर जीवाचा पलकर भक्ती नाही आणि श्वास उश्वासा पलकर मंत्र नाही. पार्वती देखील म्हणजे हे शंकरा, तुमचं लोक सगळं ध्यान करते आणि तुम्ही कोणाचं करता. पार्वती म्हणा आम्ही सदाशिवाचं करतो. सदाशिव म्हणजे आत्म्याला मरण नाही, लक्षात ठेवा महाराज. आत्म्याला मरण नाही, शरीराला मरण आहे. कपडे उतरी झाले हे कसं मरण नाही तुम्हाला पटवून देतो. पण आज्यापासून आजा झाला, आज्यापासून पिताजी झाला आणि पिताजी आपलं झालो आणि आपल्यातून जमात झाला. मेला जीव मेला हे, आणि तोच भगवंत ज्याला मरण नाही, ज्याला मृत्यू नाही. मद नाही हाड, मद नाही मांस, मद नाही खाणे, मद नाही पिणे, मद नाही लेणे, मद नाही माय बाप. आल्हाद फिरतो आणि लहान थोर सांभाळतो म्हणजे आत्मा पंचतत्वानं फिरा लागला. एक हवा बंद झाली 5 मिनिटं, खतम. या महिना असं केलं, खतम. आणि 19 पाणी नाही पडलं, खतम. आणि हे पोकळी जर नाही, तुमचे 5 तत्व कुठं राहत नाही. त्याच्या जागी पोकळे आता हळाहळाला पोकळे आता. हा माणूस लहान नाही, याला अधिकार आहे. या माणसाला 5 तत्व धरले, आज विज्ञान कुठं माणूस गेला. हे केवढं डोकं तुमचं आहे. तुका केवढा अनुरेणू थोडा, पाचाचा आकाश एवढा. रोकड मसाला आकाश एवढा. आपलं डोकं केवढं करायचं. आपण इथं आपलं आत्मशोधपाला सोडलो. अगं आत्मज्ञान जर नसेल सरळ व्यवसाय म्हणला. हे मला आत्मज्ञान झालं आणि ध्यानातून झालं आणि तुम्हाला अनुभव यायला लागले. आणि तुम्ही जर असं करसाल, तुमच्या हातामध्ये पाणी देखील हातामध्ये येऊ शकते, हवा हातामध्ये येऊ शकते. तुम्ही मुठीला पायाखाली घालता आणि वापरू शकता. एवढी ताकद आहे. मरणाला जिंकता येते, स्वतः पुन्हा काही वर्षाला येता येते. हे एवढी तुम्हाला माणसाला संधी आता माणसासारखा दुसरा प्राणी केला नाही. याला हा मानव धर्म म्हणजे काय, या माणसाला पाप पुण्य हित घात ह्या 4 गोष्टी माणसाला करतात. आणि हा माणूस जो आहे नुकसानी करायला वाटत लावून नाही तुम्हाला. तुम्ही बगीचा आहे, स्वतः बगीचा हा माणूस आहे. 3 खाणी 4 खाणी केल्या, 4 खाणीपैकी हा मानव जन्म श्रेष्ठ आहे. तुम्हाला सांभाळण्यासाठी गेले आणि आता आपण सांभाळायला लागलो, देवाचं काम करायला लागलो. आपल्या लग्नापासून आपल्याला जबाबदारी आली पुणेकाला सांभाळायची. स्त्री आणि पुरुष तिच्या लेकराला जमले आणि त्याचे बत्ती पालन करायला लागलो. गावात सरपंच आहे, पाटील आहे, रिया आहे, मंत्री आहे, आमदार खासदार आहे. कोणता देव काम करायला. आमच्या समजाचा देव हे असं आहे. आणि हे देव बसलेले मी तुमच्यासारखेच माय बाबाच्या पोटी जलमले. आम्ही वेगळे झालो प्रतिघर. मग कुठे कमी हात ठेवला आता इतकंच स्वतः तुम्ही आता की आम्ही कुठं तरी कमी आहोत, पण आम्ही खाली बसलो आणि या देवायला वरली बसतोय. आता ते खाली बसायचे कोशिश करू नका, प्रयत्न करा. आपला तो देव एक करून घेवा, त्याने विना जीवा सुख नव्हे. म्हणजे आत्मा मंदिरातला नाही. रामानं वाल्मिकाला हे मंत्र दिला. आता समाधीत होऊन बसला. ज्याला विश्वमित्र यज्ञाने आता राम लक्ष्मणाला रामाची गोष्ट सांगतो थोडीशी. रामाला मानत नाही असं म्हणतात मला, पण त्याची कथा सांगतो. विश्वामित्राला यज्ञासाठी न्यायला सभेमध्ये दशरथाला त्याचा अनेक ऋषी बसले होते. आणि 6 महिने राम स्वंत प्रधान घेऊन 6 महिने फिरून सगळ्या तीर्थवर्तन करून आणि घरामध्ये गप बसला. मला दुनियात काहीच नाही. त्याच्यामध्ये बोलावणं आलं विश्वामित्राचा यज्ञासाठी बलिले सभेमध्ये. आणि बाबा म्हणजे विश्वामित्राच्या यज्ञाला तुम्हाला लक्ष्मणला जावं लागते. म्हणजे आले तुम्हाला पिताजी म्हणे जातो म्हणे, पण मी गुरु केल्याशिवाय जात नाही.
म्हणजे आला तसा मला घरामध्ये बसला म्हणे. वचिष्ठाला सांगलं बाबाजी म्हणे यायची समज काढा रामाची. हे पिशाने झालं म्हणे. फिरलं फिरलं आलं घरात बसणं बोलणं काही नाही. मग त्यानं मला काय रे रामा म्हणे. बाबाजी म्हणे मी यज्ञाला जातो मला भीत नाही पण मला सत्य काय अंतिम सुख मला कुठं आहे ती सांगा. रामाची कहाणी लक्षात ठेवा जाऊन वाचवा तुम्ही. अरे म्हणला तुझी 14 वर्षाची उंमर आहे आणि तू अंतिम सुख मागायला. तू राजाचा मुलगा आहे तुला लग्न नाही संसार करायचे राजे करायचंय आणि तू काय गोष्टी करायला. म्हणला नाही मला त्याची गरज नाही. अंतिम सुख कुठं आहे. वचिष्ठानं असा हात केला. 5 मिनिटांनी रामाला समाधी लागली आणि अर्धा तास डोळ्यातून धारा लागल्या आणि मग्न झाला. ऋषी होते त्याच अनेक ऋषी होते. काही विश्वामित्र होता. धन्य धन्य म्हणजे वचिष्ठा तू आज खरी भारताची संस्कृती परंपरा करून केली चालत आली होती. आज रामाला आमच्या पुढे ब्रह्मरूप करून शेवणं हे मागे वाढकून मथारी होती. हे ब्रह्मरूप तुझं पाहता विठ्ठला रे भान हरपला अजून जे म्हणत होते ते आहे मला आपणासारखे खरी तात्काळ आज चालू आहे. हे कुणाच्या लक्षात आलं नाही. बाबापाशी गेले का असं काऊन होते. आमच्या बाबापाशी काहीच होत नाही. आता ते पाहून घ्या. पण तुम्हाला मागले साक्षी देतो. रज संत रज लागत असं वाचण्याचे मी जळून जाईल. ते काही लोकांना असं राहिलंय तर वाचणं आहे. आता मी तसं सांगत नाही की मी देव हो पण सगळे देव आहे. सर देवाची शक्ती तुमच्या कोणी कमी नाही. परमेश्वराविषयी देव पाहायचे गेलो माझा मीच देव झालो तुकाराम बाबा. आणि तुमच्या पुढे हे बी शेकडे खालीला माणूस हा दिवाच्याला दारू शिव मासाशी खायचं नाही पण लबाड बोललो नाही. एवढी गोष्ट खरी हे स्वतः केली नाही. पण आज संत दरबार झाले इमारत फळाले जे म्हणतात हे गोपी सगळ्या गेल्या मनुष्या झाल्या. दोन्ही जे म्हणत होते पहिले आता आपल्या इथं तेच काम चाललेलं लक्षात ठेवा. तुम्हाला उघड्या करून सांगतो आता तुम्ही म्हणाले हे म्हणजे अनेक तुम्हाला सांगायला लागलो. याच्या आपल्याकडे भक्ती नाही. हे थोडं भक्ती आवडते देवा तरी त्याला सेवा कुटुंबाची. तुम्ही लेकराला खाणं मागता का. लेकराला पैसे मागता का. हे काय अर्थ की हे थोडं भक्ती आवडते देवा तरी त्याला सेवा कुटुंबाची. आपण लेकराला त्याची खूप तहान आपणाला भागवा लागते. तसं संत खरा जर असेल तर गोड गरीबाकर त्याला अज्ञान आपण गोड करून आणि सत्य मार्गावर लावणं याला म्हणतात गुरु. गुरु म्हणजे काय. गुरु म्हणजे अज्ञान गुरु म्हणजे प्रकाश. मी काय लिहायला लागलो पाहिजे. अज्ञान लोक लढा लागले. अज्ञान लोक हिंद्याचा वर्गाच्या पुराण सांगल्या ना की मी कसा होतो पशु का तो होतो पण नरकाना हो नरकाने करतो नरका नारायण हो हे माझा विश्वास आहे. हे पाहून घ्यायची बाई वारखत पाहिजे. काय तुझं माझं नाच होत काऊन पडली तुझं पाहता विठ्ठला देह म्हणून गोपी सोडायला गेल्या देह म्हणून शाळायला. संतांमध्ये एवढी ताकद आहे. बरं आम्ही एक सांगतो याच्याबद्दल या कार्याबद्दल. पातंजली योगदर्शन आहे त्यामध्ये काय एक दिवा पेटका असला तर लाखो दिवस पेट पाहिजे. पातंजली योगदर्शन आहे त्याच्यामध्ये वाचून पहा. मग याचा काय अर्थ होते की कोणता महाराज गुरु जर आपला पेटका असेल पेटलेला दुसरा शिष्याचं भाग्य असेल त्याच्या दर्शनानं त्याच्या कल्पनेनं त्याच्याबद्दल आणि इच्छा होऊ शकते. मना नाही. आज जे संत म्हणत होते फुलाने हे आज माझं काम चालू आहे. तुम्हाला समजलं की बाबांच्यापासून काहीतरी वेगळं आहे समजलं तुम्हाला. देवासाठी तुम्ही झगडे करू नका आणि भेद आणू नका. तुकडे म्हणला भेद लिहायला जाऊ जगाचा भेद लिहायला जाऊ पण भेद आहे कुठे येतं फक्त महाराज लोकांपेक्षा आमच्या. हे म्हणते दत्ता का हे म्हणते फलाना शाही बाबाचा मुलांचे म्हणते शंकराचा. या लोकांचे तुम्ही बंद केलं हे का तुम्ही जाग्यावर येतात नाही तर तुमचे तुकडे तुकडे आंदोलन झाले तसंच होत्या नाही. आत्मा ईश्वर आहे. जसे माने पुत्राची तशी रास आणि जसे देशात मागत नाही अशी समदृष्टी समभाषे
आणि जर मृत काही रात्री वाढतो चांगलं सरतो वाढतो त्याच्याबद्दल गावापासून घरापासून शुद्ध विजेच्या पोटे खैरसार भोरे गोमटे. मग याला मायबाबाची गरज आहे. पहिले मायबाप सुद्धा आहे त्याचे खानदान सुद्धा होते आणि 100 घासापासून रक्ताचा एक बुंद होते आणि 100 बुंदापासून एक संतती होते. त्याला खुराकाची गरज आहे. दारू मांस रंडीबाजी वासना बेकार जर मायबापाचे असेल तर ते खानदान परंपरा तशी चालत जाते. पण आमच्या ऋषीमुनीची भारताची शिकवण आहे की रक्त शुद्ध करा. सो हम गवत मारायचा यातला हे महाराज हे पंथ आहे ना. सो हम आणि तिकडं आहे गवत मारायचा असं तिकडं आहे दाबलं की. आणि हे तुमच्या हात गवत मारायचं असं मला सांगलं ते सो हम असा साखर हे जास्त किडी मरतात. हे सध्या जास्त बोलत नाही. नमस्कार.